2 महिन्यांच्या परिश्रमानंतर घरफोडीचा गुन्हा उघडकीस, श्रीरामपूर पोलिसांची कारवाई। भल्या पहाटे लोकवस्तीत एक डॉक्टरच्या घरात घुसून लाखोंचा मुद्देमाल लांबवणाऱ्या 2 आरोपींना श्रीरामपूर पोलिसांनी 19,03,000च्या मुद्देमालासह गजाआड केला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील गजबजलेल्या लोकवस्तीत 30 ऑक्टोबरच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी डॉक्टर प्रफुल्ल ब्रह्मे यांच्या घरातील गच्चीवरील लोखंडी खिडक्या कापून डॉक्टर ब्रह्मे यांचे हातपाय बांधून घरातील 40 लाखांची रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घरफोडीच्या तपासाचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंकी व त्यांच्या पथकाने 2 महिने केलेल्या अथक परिश्रमानंतर घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपी जाबीर रशीद शेख वय वर्ष 32 राहणार रेट्टी जिल्हा छत्रपती संभाजीनगर व त्याची बहीण हिना राजू सय्यद वय वर्ष 38 राहणार घासगल्ली वार्ड नंबर 6 श्रीरामपूर यांना दोघांना 19,03,000च्या मुद्देमालासह ताब्यात घेतले असून गुन्ह्यातील इतर आरोपी गाईस हनीफ पठाण उर्फ गौशा व इरफान इब्राहिम पठाण दोनही राहणार गराडा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या दोनही फरार असल्यानं दोन्ही फरार आरोपींचा शोध सध्या श्रीरामपूर शहर पोलीस करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी दिली आहे। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। आमचे प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 1159/2023 भादवी कलम 392 457 380 342 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये 30/10/2023 रोजी रात्री 2:30 ते 3:30च्या दरम्यान फिर्यादी आणि त्यांचे वडील घरात झोपलेले असताना 3 अज्ञात इसम घरात आले आणि त्यांनी घराचे गज कापून घरात येऊन त्यांना दरवाजाची बाहेरून कडी लावून लोखंडी कपाट वगैरे फोडून त्यातून 40 लाख रुपये किमतीचा 40 लाख रुपये कॅश आणि 14 तोळे वजनाचा एक हार असा एकूण 47 लाख चा मुद्देमाल चोरीस नेला होता। सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आता सदर गुन्ह्याची उकल झालेली आहे। सदर गुन्ह्यात गोपनीय माहितीच्या आधारे 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। या 2 आरोपींकडे चौकशी करता त्यांनी आणि त्यांच्यासोबत इतर 2 आरोपी या सर्व चौघांनी मिळून हा गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली होती। सदर गुन्ह्यात जो चोरीस गेलेला मुद्देमाल होता त्या मुद्देमालापैकी 12 लाख रुपये कॅश एका आरोपीकडून आणि 3,96,000 रुपये कॅश एका आरोपीकडून अशी कॅश रिकव्हर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एका आरोपीकडून 1,76,000 रुपये जे सोन्याचे दागिने होते जे त्यांनी त्या सदर कॅश मधून तयार केले होते ते सुद्धा रिकव्हर करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे एक गाडी आरोपीने या पैशातून घेतली होती, त्याची किंमत 1,35,000 आहे, ती सुद्धा ही रिकव्हर करण्यात आलेली आहे। असा एकूण 19,03,000 रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत रिकव्हर करण्यात आलेला आहे। आणि यातील एका आरोपीने त्याच्यावर असलेले बँकेचे आणि बचत गटाचे लोन फेडले होते, त्याकरता त्याने 2,75,000 रुपये वापरलेले आहेत। त्या संबंधी सुद्धा पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे। इतर 2 आरोपींचा तपास सध्या चालू आहे। सदर कारवाई साठी PI श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे PI गवळी, PSI सोळंके आणि त्यांची पूर्ण टीम यांनी काम केलेलं असून अशा प्रकारे हे डिटेक्शन केलेलं आहे।